आणि आज सकाळी जायचं होतं मला बाहेर, पण उशामुळं मला आज घरी थांबावं लागलं. कारण की ही मशीन आहे उशाची, हिच्यावरती ब्लाऊजचं काम आणि ड्रेसचं काम शिवत असते. आणि ही मशीन झाली जाम. हे बघा हालत पण आहे, एवढं जाम झालं. हे काय केलं, मागून चूक झाली की ह्याच्यामध्ये मी खोबरंच तेल टाकलं त्याची आणि रिपेअर केली. एक दिवस चांगली चालली आणि पूर्ण जाम झाली. मग मला कळलं की खोबरं तेल टाकायला नव्हतं पहिले, कारण की खोबरं तेल हे मशीनला जमत नाही आणि ती मशीन जाम होती. मला अण्णा म्हणल्यानंतर की मग खोबरं तेल मशीनला टाकायचं ना जाम होती. तर चुकून पण तुम्ही ही गोष्ट करू नका. अशी मशीनला कधी पण खोबरं तेल टाकू नका. तर त्याला एक ऑइल भेटतं दुकानामध्ये, की सिलाई मशीनची ऑइल असते एक स्पेशल पातळ ऑइल राहते ते ऑइल वापरायचं कधी पण. त्यामुळे आता मी ऑइलची कुप्पी आणली, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा ऑइलची कुप्पी आणली मी आता, बुदली. तर आता रिपेअरिंग करतो आणि काय झालं तुम्हाला दाखवतो मी. आणि आज आहे 21 तारीख. तर हे बघा टी व्हीवर पण सगळीकडे बातम्या त्याचे, राम मंदिर अयोध्या, राम मंदिर अयोध्या. आणि हे बातम्या सोडून पण मला जाऊ वाटा नाही, कारण की हे सारखं ऐकू वाटा लागले, माहीत पडते सगळी. आणि चला आता आपण बघू नेमकं मशीनला काय झालं उशाच्या. तर आता आपण याला खोलूत, पहिल्यांदा खाली घेऊत. सगळं सामान घेतलं मी आता आणि स्क्रूड्रायव्हर पक्कड सगळं लागणार आपल्याला. त्याला आता बघूत आपण खोलू, तिला काय झालं ते बघूत. तर चला. तर आता मशीन खाली घेतली मी आणि हे बघा पूर्ण जाम झाली मशीन, हलना पण झाली, एकदम जाम झाली. काय झालं काय कळलं नाही. आता ह्याला खोलल्याशिवाय काय कळणार, नेमकं काय प्रॉब्लेम झाले ते कळेल आता. चला तर आपण ह्याला रिपेअर. हे बघा चिकट, मी त्याची ऑइल टाकलं होतं, सगळं चिकट चिकट झाले बघा. त्यामुळं कधी पण खोबरं तेल टाकू नका मशीनमध्ये, कारण की प्रत्येक हे बघा जाम झाले सगळं. हे बघा चला बघूत आपण काय काय झालं. आता खोलू हिला. तर हे बघा किती घाण झालं इथं तेल टाकल्यामुळं. आता पूर्ण साफ करायला लागेल याला. हे पूर्ण खोलायला लागणार, ते पूर्ण खोलल्याशिवाय पर्याय नाही याला. आता इकडलं खोललं आहे आपण सगळं ऑलरेडी, हे पण साफ करायला लागेल. सगळं खोलून ऑइलनी पुसून ब्रशनी पुसून सगळं लावावं लागेल व्यवस्थित. आता हे इकडलं पण खोललं आहे. चला बघूत अजून काय काय प्रॉब्लेम आहे ते. तर आता हे काढले बघा इथलं मशीनचं, पण ह्याला पडला गाळा ह्या साईडला. हे बघा गाळा पडला पूर्ण. आता नट ह्याला पॉलिश पेपरने घासा लागून यायला आता, कारण की हे बघा इकडं पण ऑइल टाकलेलं आहे, हे खराब होतं. हे आणि कधी पण तुम्ही मशीन साफ करायला लागलात की पूर्ण व्यवस्थित खोलायचं आणि व्यवस्थित नटा ते ठेवायच्या, कारण की मशीनच्या नटा एकतर भेटत नसतात लवकर दुकानामध्ये. पिस्टनसारखे, हे पिस्टनसारखे काम करतं बघा. पूर्ण फिरवण्याचं मेन काम हे करतो, हा रॉड मेन काम करतो. आणि हात जाम झाला पूर्ण. हे बघा पूर्ण चिकट सगळे तेल. आता खोलत आपण खोलले ह्याला. आता ह्याला पॉलिश पेपरने घासून लावून टाकूत आता ह्याला. तर कधी पण काम करताना व्यवस्थित काम करायचं मशीनचं. तर आता खोलत आपण ह्याला लावत आपण. चला फक्त सामान व्यवस्थित ठेवायचं न चुकता. नवीन मशीन घेऊन द्यायची, ते त्या जुन्याच मशीनला रिपेअर करून काय तर टाकतात ते खोबऱ्याचं तेल, आणि अजून जाम करून टाकली. आता कवाची मशीन आहे ती, अण्णाच्या काळातली मशीन आहे. सासऱ्याने वापरून झाली, आता सून वापरती. कवर सुनाने वापरायचंय कोणाच ठाऊक आता. जुनच असतं काय जुनं करून ते सोनं असतं. जुनं ते सोनं झालं काय नाही. आपण जाम झालं 8 दिवसाला 15 दिवसाला त्याला रिपेअर करत बसायला लागतं. खोबरं तेल टाकलं होतं ना, ते पूर्ण जाम झालं. आता खोललं ह्याला सगळं. आता झालं ऑलमोस्ट होत आले काम आता. तर मशीनचं झालंच फायनली सगळं काम. आता सगळं फिटिंग ते केलं, ऑइलिंग केली सगळी, खोलून सगळी. घाण पण होती भरपूर केली आहे. आता जे आपला हे राहते पॅन्डल मारायचं, आता ह्याला खोललंय. ह्याच्यामध्ये घाण भरपूर होती. ह्याच्यामध्ये एक बॉल राहतो, ह्याच्यामध्ये हा बॉल राहतो बघा. हा बॉल काय करतो, ह्या साईडला बसतो असा, आणि हिने आपण जे पॅन्डल मारतो इथं ह्या साईडला, इथूनपर्यंत ते ऊर्जा इथं जाते आणि हे फिरते हिने पूर्ण पॅन्डल. तर आता झालं हे पण फायनल होत आले. आता साफ केले सगळं. आता याला फिट करतो. आता याला पूर्ण काम तुमचं मशीनचं. मला तुमची पण मशीन जर असेल जाम झाली असेल काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.
अजून राहिलं थोडं काम अजून, तर काम करतो आणि तुम्हाला दाखवतो मी लगेच. तर फायनली मशीन ओके झाली. हे बघा मोकळी चालते आता. कंप्लीट 1 तास लागला मशीनला काम करायला. पूर्ण रिपेअरिंग झाली, पूर्ण फ्री चालू लागली आता. हे बघा. तर चला मित्रांनो, तुम्ही पण घरीच रिपेअरिंग करायचा मशीन. आणि काय प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला माझा नंबर देईल. तर चला बाय.